हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटल हेल्थ नर्सिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर लेक्चर सिरीज सुरू केली आणि फर्स्ट पार्टमध्ये आपण हिस्ट्री ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग हा टॉपिक डिस्कस केला आणि त्याचसोबत डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग इन अदर कंट्रीज हा टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये सायकॅट्रिक नर्सिंगची कशी डेव्हलपमेंट झाली, कशी ग्रोथ झाली, कोणते कोणते रिसर्च झाले, कोणते कोणते नवीन स्ट्रॅटेजीज आणि नवीन ट्रीटमेंटच्या मेथड्स उदयास आल्या, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर इंडियामध्ये अजूनसुद्धा मेंटल इलनेसबद्दल खूप साऱ्या मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणजे लोकांना अनेक गैरसमज आहेत. जसं लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं की अजूनही लोक सायकॅट्रिक प्रॉब्लेम जर एखाद्या व्यक्तीला झाला, एखाद्या फॅमिली मेंबरला झाला, तर त्याला डॉक्टरकडे नेणं ते न प्रेफर करतात. ते लोक त्या घरातल्या त्यांच्या फॅमिली मेंबरला किंवा जो सायकॅट्रिक इलनेसने जो सफर होत आहे त्या व्यक्तीला ते अजूनही तांत्रिक, मांत्रिक किंवा ब्लॅक मॅजिक किंवा जे भूत प्रेत काढणारे जे असतात त्यांच्याकडे घेऊन जातात. तर अजूनही पेशंट्सला जे ट्रॅडिशनल हिलर्स आहेत, म्हणजे जे पारंपरिक पद्धती वापरून जे पेशंटचा इलाज करतात सायकॅट्रिक पेशंटचा किंवा ज्यांना असे मेंटल इलनेस आहे, तर तशा ट्रॅडिशनल हिलर्सकडे नेणं अजूनही आपल्या इंडियामध्ये लोक प्रेफर करतात. मग तसे ट्रॅडिशनल हिलर्समध्ये कोणी मंदिराचा पुजारी असेल किंवा कोणी मांत्रिक असेल किंवा कोणी वेगवेगळे जे लोक अघोरी प्रकार करतात त्यांच्याकडे नेणं अजूनही आपल्याकडे इंडियामध्ये ही प्रथा काही ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. आणि अजूनही असं म्हटलं जातं की जो मेंटल इलनेस एखाद्याला जर झाला तर असं म्हणतात की त्याने काहीतरी पाप केलं असेल म्हणून त्याला ती गोष्ट सफर व्हावं लागतंय किंवा काहीतरी त्यांचे कर्म मध्ये त्याने काहीतरी चुकलं असेल म्हणून त्याला अशा पद्धतीने त्रास होत आहे किंवा त्याच्यावर प्रेतात्मा आलेला आहे किंवा भूताचा साया आहे किंवा त्याला झपाटला आहे. अशा गोष्टी अजूनही इंडियामध्ये आपल्याला लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात किंवा त्या पद्धतीने पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. वेडा म्हणून किंवा मेंटली इल म्हणून असं त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला असं वेगळ्या नजरेने बघितलं जातं, बरोबर. आणि ते जे पेशंट असतात ज्यांना सायकॅट्रिक प्रॉब्लेम झालेला आहे किंवा त्यांचं बिहेवियर ॲबनॉर्मल आहे, काहीतरी चुकीच्या पद्धतीने ते सोसायटीमध्ये वागत आहेत, तर अशा जे व्यक्ती आहेत त्यांना अजूनही खूप इनह्युमन ट्रीटमेंट दिली जाते आपल्या इंडियामध्ये. म्हणजे ज्याला इनह्युमन म्हणजे अमानवीय प्रकारे त्याला हँडल केलं जातं. त्यांना बांधून ठेवलं जातं किंवा त्यांना ते वेगवेगळ्या अघोरी विद्या वापरून त्यांच्यातनं तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर बंध न घालण्यासाठी, कारण हे अमानवीय कृत्य करणं अतिशय चुकीचं आहे आणि ह्याच्यावर बंध न घालण्यासाठी इंडियामध्ये 1912 मध्ये ल्युनॅसी ॲक्ट तयार करण्यात आला. ही फर्स्ट डेव्हलपमेंट होती किंवा ही फर्स्ट स्टेज होती की ज्याच्यामध्ये इंडियामध्ये की असे जे काही अमानवीय प्रकार होत होते सायकॅट्रिक पेशंट्ससोबत, तर ते कुठेतरी त्याच्यावर आळा बसावा, कुठेतरी ते बंद व्हावे, यासाठी इंडियामध्ये 1912ला तो ल्युनॅसी ॲक्ट जो आहे तो अंमलात आणला गेला. त्याचा उद्देश हा होता की जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की पेशंटला एक ह्युमन म्हणून ट्रीट करा. सायकॅट्रिक पेशंटला त्यांना समजून घ्या, त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्या, त्यांच्याबद्दल एक ह्युमॅनिटी ठेवा, एक काइंडनेस ठेवा, असं जे काही काल आपण डिस्कस केलं मागच्या व्हिडिओमध्ये. तर तोच उद्देश आहे की त्यांना तुम्ही ठीक आहे आयसोलेट करू शकतात, त्यांना मेंटल असायलममध्ये ठेवू शकतात, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करा. मग ह्या ॲक्टमध्ये तेच प्रोव्हिजन्स केल्या गेल्या की सायकॅट्रिक पेशंटला ॲडमिशन कोणत्या बेसवर करायचं, नंतर किती दिवस त्यांना ठेवायचं, किती दिवस त्यांची ट्रीटमेंट करायची, कन्सर्न कोणाची घ्यायची, ॲडमिट करायचा क्रायटेरिया, पेशंट ॲडमिट केल्यानंतर त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची, कोणत्या कोणत्या थेरपीज, त्या सगळ्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या ल्युनॅसी ॲक्टमध्ये इन्क्लूड केल्या गेल्या. त्याचसोबत पेशंटला डिस्चार्ज केव्हा करायचं, कसं करायचं, डिस्चार्ज प्रोसिजर,
तर ॲडमिशन प्रोसिजर, डिस्चार्ज प्रोसिजर हे सगळं याचे रूल्स अँड रेग्युलेशन सेट करण्यासाठी इंडियामध्ये तो ल्युनॅसी ॲक्ट जो आहे तो अंमलात आणला गेला. आणि ज्यावेळेस हा ल्युनॅसी ॲक्ट अंमलात आणला गेला त्यावेळेस इंडियामध्ये फक्त तामिळनाडू जे आहे स्टेट त्या ठिकाणी एक मेंटल हॉस्पिटल होतं आणि ते जे हॉस्पिटल होतं ते जवळपास 100 ते 200 वर्ष जुनं असलेलं असं हॉस्पिटल होतं. आणि त्या ठिकाणी पेशंटला सायकॅट्रिक पेशंट्सला ॲडमिट केलं जायचं. तर तिथून पेशंटला ॲडमिट करण्याची किंवा इन पेशंट केअर जी आपण म्हणतो, म्हणजे पेशंटला ॲडमिट करून केअर देणं, त्याला इन पेशंट केअर म्हणतो आपण, तर ती फक्त त्या तामिळनाडूच्या हॉस्पिटलला दिली जात होती. आणि तिथून मग तिथे सर्वात आधी ह्या ल्युनॅसी ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात झाली. ठीक आहे. आणि हे जे घडलं ल्युनॅसी ॲक्ट हे बिफोर इंडिपेंडन्स घडलं, म्हणजे इंडिया स्वातंत्र्य होण्याच्या आधी ल्युनॅसी ॲक्ट जो आहे तो 1912 मध्ये अंमलात आणले गेला. ओके. त्यानंतर फर्स्ट मेंटल हॉस्पिटल इंडियामध्ये कधी सुरू झालं, तर फर्स्ट मेंटल हॉस्पिटल जे आहे ते इंडियामध्ये 1918 मध्ये जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट रूल करत होती इंडियामध्ये, तर त्यावेळेस त्यांनी युरोपियन मेंटल हॉस्पिटल असं नाव देऊन रांचीमध्ये ते हॉस्पिटल सुरू केलं. आणि मग त्यानंतर 1925 मध्ये इंडियन मेंटल हॉस्पिटल त्या रांचीमध्येच परत इंडियाच्या लोकांनी म्हणजे चालू करण्यात आलं. तर अशा पद्धतीने फर्स्ट मेंटल हॉस्पिटल जे होतं ते रांची हे जे सिटी आहे त्या ठिकाणी चालू करण्यात आलं. त्यानंतर आपण बघू की फर्स्ट सायकॅट्रिक नर्सिंगचा जो कोर्स आहे तो इंडियामध्ये कसा स्टार्ट झाला. तर जरी आपल्या इंडियामध्ये स्वातंत्र्यापूर्वी मेंटल हॉस्पिटल ओपन होते किंवा चालू होतं, जसं मी बोललो की रांचीला पहिलं मेंटल हॉस्पिटल सुरू होतं, जरी मेंटल हॉस्पिटल होतं पण तिथे त्या पेशंटची सायकॅट्रिक पेशंटची केअर करायसाठी नर्सेस अवेलेबल नव्हत्या. ठीक आहे, इंडियन नर्सेस अवेलेबल नव्हत्या. तर त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट रूल करत होती, तर ब्रिटिश लोकांनी इंग्लंडवरून नर्सेस मागवल्या आणि त्यांना तिथे त्या काम करत होत्या सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये, कारण इंडियन नर्सेसनं अवेलेबल नव्हत्या आणि इंडियन लोकांसाठी तिथे कुठलाही कोर्स पण नव्हता. तर जेव्हा मग गरज वाढायला लागली, पेशंटची संख्या वाढायला लागली, नर्सेसची गरज वाढायला लागली, तर त्यावेळेस मग 3 ते 6 महिन्याचा कोर्स तिथे चालू करण्यात आला. ते पण तो कोर्स देखील फक्त कोणासाठी होता की ज्या इंग्लिश बोलू शकतात, ज्या इंडियन वुमन्स ज्या इंग्लिश बोलू शकतात, इंग्लिश ज्यांचं फ्लुएंट आहे त्या वुमन्ससाठी तो 3 ते 6 महिन्याचा कोर्स सायकॅट्रिक नर्सिंगचा स्पेशल कोर्स त्यावेळेस चालू करण्यात आला. आणि तो कोर्स पूर्ण केल्यानंतर जे त्या कोर्समध्ये उत्तीर्ण होत होते किंवा पास होत होते त्यांना रॉयल मेडिकल सायकोलॉजिकल असोसिएशनतर्फे सर्टिफिकेशन देण्यात येत होतं. त्यानंतर 1930 मध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग हे जे आहे ते जसं जसं पेशंट हँडल करताना जे जे काही अनुभव येत होते, जे काही एक्सपिरियन्सेस येत होते, तर त्याच्यातनं हे प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग हे एस्टॅब्लिश करण्यात आले. त्यानंतर 1937 मध्ये मद्रास गव्हर्नमेंटने 3 महिन्याचा सायकॅट्रिक नर्सिंगचा कोर्स सुरू केला आणि तो कोर्स स्पेशली मेल नर्सेससाठी किंवा मेल पर्सनसाठी त्यांनी तो चालू केला. म्हणजे फिमेलसाठी मिडवायफरी, म्हणजे आपण ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीमध्ये जो मिडवायफरी आपण शिकतो, म्हणजे डिलेव्हरी कशी करायची, प्रसूती, तर त्याच्या ऑप्शन म्हणून मेल नर्सेससाठी तुम्ही मिडवायफरीच्या ऐवजी सायकॅट्रिकमध्ये स्पेशलायझेशन करा असं त्यांना ऑफर देण्यात आली. आणि मद्रास गव्हर्नमेंटमध्ये जे मेंटल हॉस्पिटल होतं मद्रासमध्ये त्या ठिकाणी मेल नर्सेससाठी 3 महिन्याचा सायकॅट्रिक नर्सिंगचा कोर्स 1937 मध्ये चालू करण्यात आला. नंतर तो कोर्स 1964 मध्ये बंद करण्यात आला. त्यानंतर 1946 मध्ये एक कॉलेजिएट प्रोग्राम चालू करण्यात आला जो राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग जे आहे दिल्लीला, त्या ठिकाणी हा जो नर्सिंगचा जो कोर्स आहे कॉलेजिएट प्रोग्राम तो तिथे चालू करण्यात आला 1946 मध्ये. त्यानंतर 1964 मध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिलने सायकॅट्रिक नर्सिंग हा सब्जेक्ट जो आहे तो त्या नर्सिंग कॉलेजिएट जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सायकॅट्रिक नर्सिंग हा सब्जेक्ट ॲड करायला सांगितला. त्यानंतर 1946 मध्ये अमेरिकन काँग्रेस जी होती त्यांनी नॅशनल मेंटल हेल्थ ॲक्ट पास केला आणि USA मध्ये, आणि तोच ॲक्ट त्याच वेळेला इंडियामध्ये सुद्धा पास करण्यात आला. त्यानंतर 1946 मध्ये जे
सर जोसेफ भोर होते, त्यांनी लिडरशिप घेऊन नॅशनल हेल्थ सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांना असं लक्षात आलं की खूप सारे मेंटली इल पेशंट इंडियामध्ये आहेत आणि त्यांना ती नीड उत्पन्न झाली किंवा ती हेल्थ नीड वाटली की इंडियामध्ये सुद्धा मेंटली इल पेशंटला ॲडमिट करण्यासाठी मेंटल हॉस्पिटल्सची गरज आहे आणि त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी सायकॅट्रिकमध्ये क्वालिफाईड असलेले डॉक्टर्स, नर्सेस, केअरटेकर्स, सोशल वर्कर्स, सायकॅट्रिक सोशल वर्कर्स ह्या सर्वांची गरज आहे असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रेकमेंड केलं. भोर कमिटी आपण जी म्हणतो, तर त्यांनी ते रेकमेंड केलं आणि त्यानंतर इंडियामध्ये सायकॅट्रिकवर स्पेशली अटेन्शन देऊन काही वेगवेगळे प्रोग्राम्स किंवा नॅशनल प्रोग्राम्स हे सगळे सुरुवात झाले करायला. आणि त्याच भोर कमिटीचं सजेशन ऐकून इंडियामध्ये जवळपास आणखी 4 नवीन मेंटल हॉस्पिटल उघडण्यात आले आणि त्या ठिकाणी प्रोफेशनली लोकांना ट्रेनिंग देण्यात आलं. मग ते डॉक्टर्स असतील, ज्यांना आपण आता सायकॅट्रिस्ट म्हणतो, सायकॅट्रिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट नर्स असेल किंवा सायकॅट्रिक सोशल वर्कर असेल, यांना वेगवेगळे ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करण्यात आलं ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी. त्यानंतर 1948 आणि 1950च्या दरम्यान, म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स, इंडिया जेव्हा स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर जवळपास 4 नर्सेसला UKला स्पेशल ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवण्यात आलं आणि त्यांना डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग हा कोर्स UKला जाऊन कंप्लीट करून येण्यासाठी इंडियाने स्पॉन्सर केलं. त्यानंतर फर्स्ट कोर्स टू स्पेशलाइज अँड फर्स्ट इंडियन बुक इन सायकॅट्रिक नर्सिंग हे कधी निघालं तर 1956मध्ये 7 जानेवारी ह्या दिवशी इन द प्रेझेन्स ऑफ CAM WHO कन्सल्टंट जे होते त्यांनी डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग DPN हा कोर्स सुरू केला निमहान्स या ठिकाणी. निमहान्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ सायन्सेस जी आहे बँगलोरला, त्या ठिकाणी डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग हा कोर्स 1956 साली चालू करण्यात आला. WHOचे जे कन्सल्टंट होते त्यांनी त्याचं ओपनिंग केलं. निमहान्स जी आहे ती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आहे, तर त्या ठिकाणी या कोर्सची सुरुवात झाली आणि अजूनही तो कोर्स तिथे सुरू आहे. आणि आत्ताच्या घडीला अनेक ठिकाणी आपण डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग हा कोर्स सुरू असलेला बघायला मिळतो. जसं मी माझ्या एका व्हिडिओमध्ये डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे यूट्यूबवर आणि त्याच्यात मी सर्व डिटेल्स सांगितलेले आहे की काय काय ॲडमिशन क्रायटेरिया आहे, कोणते कोणते कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये अवेलेबल आहेत डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग करण्यासाठी. तर याच्याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसेल, तर ती सुद्धा तुम्ही क्लिक करून त्याच्याबद्दलच्या डिटेल्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर द फर्स्ट इंडियन बुक इन सायकॅट्रिक नर्सिंग वॉज पब्लिश्ड इन 1992. फर्स्ट व्हॉल्यूम 1992 मध्ये पब्लिश झाला आणि सेकंड व्हॉल्यूम 1994 मध्ये पब्लिश झाला. त्यानंतर 1964 मध्ये मुदलियार कमिटी जी स्थापन केली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, तर त्यांनी रेकमेंड केलं की सायकॅट्रिकमध्ये स्पेशलाइज असलेल्या नर्सेसची खूप गरज आहे इंडियाला आणि त्यासाठी मग अनेक नर्सेसला मोटिवेट करण्यात आलं की तुम्ही सायकॅट्रिकमध्ये स्पेशलायझेशन करा किंवा बॉईज जे होते नर्सिंगमध्ये, मेल नर्सेस जे होते, त्यांना सायकॅट्रिक नर्सिंग हा सब्जेक्ट ऑप्शनला देण्यात आला मिडवायफरीच्या आणि जास्तीत जास्त सायकॅट्रिक नर्सेस तयार कराव्या लागणार आहेत असं मुदलियार कमिटीने सजेशन दिलं आणि त्यानुसार मग इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सिंग जे होतं त्यांनी सुद्धा याला रेकमेंडेशन दिलं आणि म्हणूनच 1965 मध्ये 1965 मध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिलने सायकॅट्रिक नर्सिंग हा कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून BSc नर्सिंग जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सायकॅट्रिक नर्सिंगला कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून इन्क्लूड करायला सांगितलं, ऑप्शन म्हणून नाही. ओके, जसं पूर्वी ऑप्शन होतं मेल नर्सेसला मिडवायफरी किंवा सायकॅट्रिक नर्सिंग, तर तो जो ऑप्शन होता तो कट करून मुदलियार कमिटीच्या रेकमेंडेशननुसार इंडियन नर्सिंग काउन्सिलने कंपल्सरी केला की हा BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे त्याच्या सिलेबसमध्ये सायकॅट्रिक नर्सिंग हा सब्जेक्ट कंपल्सरी मेल असो किंवा फिमेल असो सर्वांना शिकणं गरजेचं आहे. त्याचसोबत 1965 आणि 66 मध्ये सायकॅट्रिक नर्सिंग हा जो सब्जेक्ट होता तो जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी म्हणजे GNM जो कोर्स होता त्याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी इन्क्लूड करायला सांगितलं. त्यानंतर 1976 मध्ये राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग दिल्ली
या ठिकाणी पहिला मास्टर कोर्स सुरू करण्यात आला सायकॅट्रिक स्पेशलायझेशनमध्ये, म्हणजे आपण जे MSc नर्सिंग जे म्हणतो सायकॅट्रिक स्पेशलायझेशनमध्ये, तर तो कोर्स दिल्लीला सगळ्यात आधी सुरू करण्यात आला. त्यानंतर 1978 मध्ये चंदीगडला, त्यानंतर 1980 मध्ये SNDT युनिव्हर्सिटी जी आहे बॉम्बेला तिथे, त्यानंतर CMC वेल्लोर, CMC लुधियाना या ठिकाणी 1987 मध्ये, आणि निमहान्सला 1988 मध्ये हा मास्टर कोर्स जो आहे तो सुरू करण्यात आला. त्यानंतर आपण बघू की कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग, म्हणजे कम्युनिटीमध्ये मेंटल हेल्थ नर्सिंगचं काय महत्त्व आहे, तर ह्याच्यामध्ये प्रोग्रेस कधी झाली याच्याबद्दल आपण डिस्कस करू. तर प्रोग्रेस इन कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग 1978 मध्ये जी अल्मा-अटा डिक्लरेशन जी मीटिंग झालेली होती, तर तिच्यामध्ये हेल्थ फॉर ऑल बाय 2000 AD हे जे त्यांचं घोषवाक्य होतं. अल्मा-अटा जी कॉन्फरन्स झाली होती 1978 मध्ये, तर त्यांनी असं सजेशन दिलं की प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा जी आपण देतो, म्हणजे PSC लेवलला, सब सेंटर लेवलला, जसं ANM, LHV किंवा जे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असतात तर ते लोक ग्राउंड लेवलला, ग्रासरूट लेवलला जाऊन, म्हणजे कम्युनिटीमध्ये जाऊन प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून जी सेवा देतात, त्या सेवामध्ये किंवा त्या सर्व्हिसेसमध्ये सायकॅट्रिक नर्सिंग जी आहे किंवा सायकॅट्रिक पेशंटचं आयडेंटिफिकेशन किंवा मेंटली इल असलेले पेशंट शोधून काढणे आणि त्यांना योग्य पद्धतीने संदर्भित करणे किंवा रेफरल करणे मेंटल हॉस्पिटलपर्यंत त्यांना पोहोचवणे आणि त्यांची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करून घेणे, हा जो कन्सेप्ट होता, तर तो अल्मा-अटा जे होती कॉन्फरन्स, तर तिथे त्यांनी हे लक्षात आणून दिलं आणि त्यांनी याच्यावर फोकस केला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्यांनी तशा पद्धतीने सांगितलं की तुम्हाला सायकॅट्रिक पेशंट्सकडे किंवा मेंटली इल असलेल्या पेशंटकडे व्यक्तिशः लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी प्रायमरी हेल्थ लेवल जी आहे त्या लेवलला काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगवेगळ्या गोष्टी नवीन नाविन्याने आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 1980 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक्सपर्ट ग्रुप तयार केला, ज्या ग्रुपने मेंटल हेल्थ नीड्स आणि रिक्वायरमेंट्स याच्याबद्दल स्टडी केला आणि त्यांनी नॅशनल मेंटल हेल्थ पॉलिसी फॉर इंडिया हे एक प्रकारची कन्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितली आणि त्याच्याच बेसवर 1981 मध्ये रायपूर, राणी, चंदीगड या ठिकाणी, त्याचसोबत सकलवारा, बँगलोर या ठिकाणी कम्युनिटी सायकॅट्रिक मॉडेल जे होतं तर ते तयार करण्यात आलं आणि एक एक्सपेरिमेंट करण्यात आला, प्रायमरी हेल्थ केअर अप्रोच फॉर मेंटल हेल्थ केअर ह्या विषयावर तो एक्सपेरिमेंट होता. त्यानंतर 1987 मध्ये द इंडियन लुनॅसी ॲक्ट 1912 जो सांगितला, तर तो रिवाईज करण्यात आला. कधी? 1987 मध्ये. जो मी सुरुवातीला सांगितलं की लुनॅसी ॲक्ट, इंडियन लुनॅसी ॲक्ट 1912, तो जो आहे तो रिवाईज करण्यात आला 1987 मध्ये आणि त्याचं नाव मेंटल हेल्थ ॲक्ट असं देण्यात आलं आणि मग तो मेंटल हेल्थ ॲक्ट 1987 असा ओळखला जाऊ लागला. त्यानंतर 1991 मध्ये जे निमहान्समध्ये काम करत असलेले जे नर्सेस होत्या, सायकॅट्रिक नर्सेस, तर त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ सायकॅट्रिक नर्सेस याची सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आपण ह्या टॉपिकमध्ये बघितलं की कशा प्रकारे इंडियामध्ये सायकॅट्रिक नर्सिंग ह्या सब्जेक्टची कशा प्रकारे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली, वेगवेगळे कशा प्रकारे ॲक्ट्समध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन झाले, कशा प्रकारे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे सिलॅबस कशा पद्धतीने चेंज झाले, हे सगळं आपण बघितलं. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल आणि याच्यासोबतच आपला जो पहिलं युनिट होतं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग, तर हे युनिट इथे संपलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढच्या युनिटसोबत तुम्हाला परत भेटेल. तर काही डाऊट्स असतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.